नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे चॅनलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, छोटीशी रिक्वेस्ट आहे. मला आज थोडं बरं नाही आहे, त्यामुळे माझ्या आवाजात थोडासा बदल तुम्हाला वाटू शकतो, तर प्लीज थोडा समजून घ्या. तरी मी तुम्हाला चांगला रिव्ह्यू देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. चला तर सुरू करूया, ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता सगळेजण अश्विनच्या औक्षणाची तयारी करत असतात. आणि एक स्पॉइलर द्यायचा होता तुम्हाला. आता पूर्ण आजी प्रियाच्या विरोधात जाऊन सायलीची बाजू घेणार आहे आणि प्रियाला अश्विन समोर ती खोटं आहे अशी सांगणार आहे. तर सगळ्यात आधी सुरू होतं की कल्पना आता अश्विनचं औक्षण करत असते आणि प्रियाच्या मनात काहीतरी सुरू असतं, तर ती अर्जुन आणि सायलीकडे अशी रागातच बघत असते. आता अश्विनला कल्पना आणि प्रताप एक गिफ्ट देतात. त्यानंतर अश्विन आता दोघांचीही पाया लागतो. त्यानंतर आता सायली समोर येते अश्विनला ओवाळण्यासाठी. तितक्यातच ही प्रिया मध्ये येते आणि सायलीच्या हातचं ताट स्वतः घेते आणि अश्विनला ओवाळू लागते. याचा आता अर्जुनला सुद्धा खूप राग आलेला असतो, पण सायली आता त्याला इशाऱ्यानेच खुणावते की तुम्ही जाऊ द्या, आता गप्प बसा. त्यानंतर आता प्रिया ओवाळून झाल्यावर अश्विनला एक गिफ्ट आणून देते आणि म्हणते, ए उघडून बघ ना, सगळ्यांना पण कळेल काय आहे ते, सांग मला तुला आवडलं का. तर त्यानंतर अश्विन आता त्याचं गिफ्ट उघडून बघतो, तर प्रियाने त्याला एक ब्रँडेड वॉच दिली असते. तर आता ती वॉच बघून अश्विन खूप आनंदी होतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच, वॉच खरंच खूप फॅब्युलस आहे. त्यावर आता प्रिया स्वतःच्या बडाईक्या मारते आणि म्हणते, हां लिमिटेड एडिशन आहे हा हे, आणि पूर्ण जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह असतं हे. आणि ती पुढे म्हणते की तसा माझा नवरा आहेच म्हणा अनमोल, आणि आपल्या जागेवर जाते. त्यानंतर आता सायली येते आणि अश्विनला ओवाळू लागते. सायली आता अश्विनला पेढा चारायला घेते, तर आता अश्विन स्वतःच तिच्या हातचा थोडासा तुकडा घेतो पेढ्याचा आणि स्वतःच खातो. त्यानंतर आता सायली आपल्या जागेवर जाऊन उभी होते आणि अर्जुनला एक गिफ्ट आणून देते अश्विनला देण्यासाठी. आता त्यानंतर पूर्ण आजीच्या पाया लागतो अश्विन आणि त्यानंतर पूर्ण आजी त्याला खाऊ देतात. शेवटी आजीचं प्रेम ते, तर पूर्ण आजी अश्विनला म्हणते की खाऊ घे आणि खूप मोठा डॉक्टर बन. त्यावर आता अश्विन सुद्धा म्हणतो की हो ग, तुझ्या आशीर्वादाने नक्की मी मोठा डॉक्टर होणार. आणि आता सगळे आनंदी असतात. त्यानंतर आता अर्जुन अश्विनजवळ जातो आणि त्याला गिफ्ट देत हॅपी बर्थडे अश्विन असं म्हणतो. अश्विन आता कॅज्युअलीच ते गिफ्ट स्वतःच्या हाती देतो आणि असं सुखसुखच त्याला थँक्यू म्हणतो. त्यानंतर आता अर्जुन त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे तू इथेच उघडून बघ ना, मला तुझी रिॲक्शन बघायची आहे. बघा आता त्यामध्ये काय असतं. तर अश्विन तर पहिले हिचकिचत असतो उघडायसाठी, पण अर्जुन त्याला इन्सिस्ट करतो आणि म्हणतो प्लीज बघ ना उघडून. त्यानंतर अश्विन आता ते गिफ्ट उघडून बघतो आणि उघडून बघितल्याबरोबर अश्विनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो इमोशनल होतो. त्यानंतर अश्विन आता गिफ्ट बाहेर काढत असतो, तर ते गिफ्ट असतं अश्विनच्या लहानपणीचं खेळण्यातली बस. अश्विनला आता ते गिफ्ट बघून खूप आश्चर्य वाटत असतं. या गिफ्टमध्ये यांच्या लहानपणीच्या आठवणी असतात. सगळे मात्र इमोशनल होतात, पण आता ही प्रिया हसते आणि म्हणते खेळण्यातली बस, अरे हे काय आहे. काय रे अर्जुन, तुझी वकिली चालतच नाही आहे की तुझ्या हे लक्षातच आलं नाही की तुझा भाऊ आता मोठा झालाय म्हणून. तर आता प्रताप आणि कल्पना तिच्याकडे बघू लागतात, तरी ती मूर्खासारखी हसतच असते. त्यानंतर सायली तिला म्हणते, अगं जरा गप्प बस ना प्रिया, हे गिफ्ट देण्यामागे त्यांचा काहीतरी विचार असेल, हे तुझ्या लक्षात नाही आलं का ग. नसेलच आलं. त्यावर आता प्रिया म्हणते की अगं मग गिफ्ट द्यायचं तर काहीतरी एक्सपेन्सिव्ह द्यायचं ना, हे काय फालतू काहीतरी, आणि ती परत मूर्खासारखी हसू लागते. तर आता अश्विन ते गिफ्ट बघून खूप रडू लागतो आणि अश्विन म्हणतो, माझी लहानपणीची खेळण्यातली बस. पूर्ण आजी त्यानंतर कल्पना आणि प्रतापला खूप आनंद झाला असतो हे बघून. आता बघा, अश्विन सांगतो की त्याच्या लहानपणीची आठवण काय असते ते. अश्विन म्हणतो की मी जेव्हा 5-6 वर्षाचा होतो ना दादा, तेव्हा मी तुझं खेळण्यातलं एरोप्लेन तोडलं होतं आणि तेव्हा तू माझ्यावरती खूप चिडला होतास. आणि मग दादा मला शिक्षा द्यायची म्हणून ती ही माझी बस घेतली होती आणि लपवून ठेवली होती. आता ही प्रिया कल्पनाकडे बघत असते आणि कल्पना इमोशनल झाली असते. पुढे आता अश्विन सांगत असतो की दादा तेव्हा मी तुझ्या खूप मागे लागलो होतो ना, की दादा माझी बस देणार आहे, दादा माझी बस दे ना, पण दादा तरीही तू मला ती दिली नव्हतीस. आता बघा अर्जुन सुद्धा इमोशनल होतो आणि तो रडत असतो. अर्जुन आता म्हणतो, त्यावेळेस अरे माझ्या हे लक्षातच आलं नाही की तुला ही बस परत द्यायला हवी आणि आपलं भांडण मिटवायला हवं होतं. पण अश्विन, आज मी तुला तुझी लहानपणीची फेवरेट बस तुला परत देतोय. आणि आता दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि रडू लागतात. आता हे यांचं असं प्रेम बघून सायलीसुद्धा खूप इमोशनल होते आणि आनंदीसुद्धा होते. तर प्रियाचा खूप जळफळाट उठलेला असतो की हे काय सुरू आहे वगैरे, तिला आश्चर्यच वाटत असतं आणि आता ती रागानेच दोघांकडे बघू लागते. प्रिया आता मनात विचार करू लागते की मी या अश्विनला घोडात घेऊन या दोघा भावांची भांडणं लावलीत, त्याचा काहीच उपयोग नाही. हे मूर्ख भाऊ लगेच इतकी इमोशनल कसे होतात. तर आता दोघेही भाऊ खूप इमोशनल झाले असतात आणि रडत असतात. आता त्यानंतर सगळे आता लंचसाठी बसले असतात. तर अश्विन सगळे पदार्थ बघून खूप खुश होतो आणि म्हणतो, ओ माय गॉड,
क्या बात आहे, सगळं आज माझ्या आवडीचंच बनलंय. तर आता कल्पना अश्विनला म्हणते, अश्विन हा जो सगळा बेत आहे ना हा फक्त तुझ्यासाठी आहे बरं का. ॲक्च्युली काय ना, आम्ही आधी ठरवलं होतं की सगळे बाहेर जाऊया, पण मग तुझी बायकोच म्हणाली की अश्विनला घरचं जेवण आवडतं, त्यामुळे आज आपण सगळं आता घरीच बनवायचं. आता बघा, कल्पना पुढे म्हणते की म्हणून मग हे सगळं. तर आता अश्विनला वाटत असतं की सगळं प्रियानेच केलेलं आहे त्याच्यासाठी. तर आता तो प्रियाला थँक्यू सो मच म्हणतो. तर प्रिया म्हणते, अरे अश्विन थँक्यू काय त्यात. त्यावर आता अश्विन म्हणतो की अगं पण हा सगळा किती लॅविश डिशेस आहेत, आणि अगं कशाला करत बसलीस तू इतकं सगळं. तर आता सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटत असतं की अश्विनला मिसअंडरस्टँडिंग झाली असते आणि आता ती प्रिया क्लिअर करेल. पण आता बघा ही प्रिया काय म्हणते, अरे कशासाठी अश्विन, म्हणजे असं काय, आज तुझा वाढदिवस आहे ना, मी मग एवढं नाही करणार का तुझ्यासाठी. तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात आणि प्रताप आणि कल्पनाला सुद्धा आता आश्चर्यच होतं हिच्या वागण्याचं. आता बघा पूर्णाजी काय करतात. पूर्णाजी कल्पना आणि सायलीला गप्प बसवून आता प्रियाला म्हणतात की खोटं वगैरे बोलू नकोस. त्याआधी हिची चालूच असते सगळं की अरे आईने मला थोडी मदत केली, पण नसती जरी मिळाली ना मदत तरी मी ठरवलंच होतं की तुझा वाढदिवस आहे की नाही एकदम दणक्यात असा साजरा करायचा, म्हणून बघ मी सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ केलेत. असं आता ती खोटं खोटं खूप बोलत असते आणि आता सगळे तिची लिमिटच बघत असतात. तितक्यात आता पूर्णाजी तिला म्हणतात की तन्वी खोटं बोलू नकोस. तर आता याचं अश्विनला सुद्धा आश्चर्यच वाटतं. पुढे आता पूर्णाजी सांगतात की हे बघ तुला जेवण बनवता येत नाही यात काही चूक नाही ना, पण खोटं बोलून दुसऱ्याचं श्रेय हे स्वतः घेणं हे चूक आहे. आता पूर्णाजी बोलल्यावर सगळ्यांना बरं वाटतं. पुढे आता पूर्णाजी अश्विनला सांगतात, अश्विन हा सगळं जेवण हे आपण घरी बनवूया असं तुझं बायको म्हणाली खरं, पण त्यानंतर तिने स्वतः काहीच केलेलं नाही आहे. आता अश्विन आश्चर्यानेच प्रियाकडे बघू लागतो आणि आता प्रिया गप्पच बसते. पुढे आता पूर्णाजी सांगतात की हा सगळा स्वयंपाक तुझ्या बायकोने केलेला नाही, कल्पनाने आणि हिने मिळून केलंय सगळं, असं आता पूर्णाजी सायलीला खुणावत म्हणतात. तर आता कल्पना, प्रताप आणि अर्जुन सुद्धा आनंदी होतात. पण आता बघा अर्जुन काय म्हणतो. अर्जुन आता म्हणतो हिने म्हणजे कोणी पूर्णाजी. पुढे आता अर्जुन म्हणतो कोणी ग, विमलने का, पण विमल तर नाही आहे घरात. त्यावर आता पूर्णाजी सांगतात विमलने नाही. मग आता अर्जुन म्हणतो मग कोण, मम्मा आणि कोण. तर आता पूर्णाजी स्पष्टपणे सांगतात की तुझ्या बायकोने. आता हे ऐकून तर अर्जुन खूप आनंदी होतो आणि सायली सुद्धा. सायली आता मनात म्हणते, पूर्णाजी तुम्ही या सगळ्यांसमोर माझ्यासाठी बोललात, एक दिवस तुम्ही माझ्याशी बोलाल आणि तो दिवस लवकरच येईल. तर आता अश्विन प्रियाला तर काही म्हणत नाही, पण आता तो म्हणतो मग काय आता मी सगळं जेवण बघत बसायचं आहे का. तर आता सायली म्हणते की नाही ना, थांबा मी वाढते तुम्हाला लगेच. आणि सगळेजण आता आनंदी असतात आणि गप्पा मारत जेवत असतात. पण आता प्रियाचा चेहरा मात्र खूपच पाहण्यासारखं होतो आणि तिचा पोपटच पडतो. पूर्णाजीने तिला चांगलंच गप्प केलेलं असतं. आता ही प्रिया मनात विचार करू लागते की एरवी मी काहीही केलं तरी माझीच बाजू घ्यायची, पण आज हिने मला चक्क खोटं पाडलं आणि मला बाजू न करून तुम्ही सगळे काय एकत्र यायला बघतायत का. पण काय वाटेल ते झालं ना, तरी मी हे होऊ देणार नाही, असं म्हणत आता प्रिया रागाने सायलीकडे आणि पूर्णाजीकडे बघत असते. सायली त्याच साईडनं सायली आता मनात विचार करत असते की हे आहे माझं खरं सुभेदार कुटुंब, काही वाटेल ते झालं ना तरी मी सगळ्यांना एकत्र करणारच. आणि आता रात्र होते आणि सायली सगळी आवरावर करत असते. तर अर्जुन आता तिच्याशी गप्पा मारत असतो. अर्जुन तिला म्हणतो की आज सगळं एकीने एकदम छान झालं, अश्विनचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झालाय, अगदी तुझ्या मनासारखं सायली. त्यावर आता सायली म्हणते हो तर, आणि आता घरातले सगळे सुद्धा माझ्या बाबतीत हळूहळू आता वळायला लागलेत. आणि आईनी तर थेट माझ्या सोबतीने पूर्ण स्वयंपाक केला आणि पूर्णाजीने काय तर सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली आणि त्या प्रियाला ऐकवलं आणि म्हटलं की स्वयंपाक तू नाही तर कल्पना आणि तुझ्या बायकोने बनवलं. आणि असं म्हणत ते आता अर्जुनचे गालं ओढत असते. अर्जुन म्हणतो की अरे इतकी आनंदी आहेस का की तू नवऱ्याचेच गालं ओढते. त्यावर आता सायली म्हणते खरं तर मला ना आता पूर्णाजी आणि आईबाबांची अशी गालं ओढायचं आहे आणि त्यांचं कौतुक करायचं आहे, पण ते तर शक्य नाही आहे ना, म्हणून मी तुमचीच गालं ओढते आहे. आणि तसंही तुम्ही आणि ते काय वेगळे आहात का. त्यावर आता अर्जुन म्हणतो तू माझे गाल ओढ नाही तर नाक ओढ, पण अशीच हसत राहा आणि जे काही टेन्शन घ्यायचं असेल ना ते त्या शत्रू टीमला घेऊ दे. आणि बघा आता तसाच सीन शिफ्ट दाखवतो आणि दामिनी खरंच खूप टेन्शनमध्ये असते आणि तिच्या डोक्यात सतत कोर्टाचे विचार सुरू असतात. कशी अर्जुनने लास्ट टाइम कॉन्फिडेंटली त्याची बाजू मांडली ही सगळं तिला आठवत असतं आणि अर्जुनचे शब्द आणि सायलीचे शब्द सुद्धा तिला आठवत असतात. तिला आता अर्जुन समोर हरण्याची भीती सतावत असते. तितक्यात ती लगेच आता महिपतला कॉल करते. महिपत गाडगुड झोपलेला असतो आणि आता तो फोन रिसीव्ह करतो आणि बघा तो काय म्हणतो. महिपत म्हणतो कोण आहे रे. त्यावर आता दामिनी म्हणते की शिखरे तुम्ही लगेच मला माझ्या ऑफिसमध्ये भेटायला या, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावर आता महिपत म्हणतोय देशमुखबाई तुम्ही दिवसा ढवळ्या तुम्हाला भेटल्यावर तुम्ही मला आणखी अंगठ्याखाडीत चेचताय आणि आता रात्री पण तुम्ही स्वप्नात यायला लागल्यात. त्यावर आता दामिनी म्हणते शिखरे स्वप्न नाही आहे हे, जागे व्हा, उठा आणि जसे आहात ना तसे मला भेटायला या.
इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आणि सायली गप्पा मारताना आपल्याला परत दाखवतात. त्यावर आता सायली म्हणत असते की शत्रू पक्षाची तर झोप उडालीच असणार. तेव्हा जेव्हा तुम्ही सगळ्यांसमोर प्रियाचा खरा चेहरा उघडा पाडत होतात ना, तेव्हा ना मी दामिनीचा चेहरा बघत होते. तिला धक्का बसलाय हे स्पष्ट दिसत होतं. आणि खरंच आता दामिनीची झोप उडाली आहे. पुढे आता अर्जुन सायलीला म्हणतो, आय एम व्हेरी शुअर की त्या तन्वीने दामिनीला सुद्धा सगळं खरं खरं नसेलच सांगितलं. ती मुलगी आहे ना, कोणासाठीच ऑनेस्ट नाही आहे. त्यावर आता सायली म्हणते की तिची नाटकं आता आपण खूप सहन केली, पण यापुढे नाही. आणि आता सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते, मी तर त्या दिवसची वाट बघत आहे ज्या दिवशी 2 गोष्टी घडतील. पहिलं म्हणजे आपलं घर पूर्वीसारखं पुन्हा एकत्र येईल आणि दुसरं म्हणजे आता प्रियाचा खोटेपणा सगळ्यांना पटेल. त्यावर आता अर्जुन म्हणतो की प्रियाचा खोटेपणा तर आपण वारंवार सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय, पण सिनियर आणि प्रतिमा आत्याची मुलगी तन्वी द ग्रेट ही कधीच चुकू शकत नाही असं आपल्या घरच्यांनी ठरवूनच ठेवलंय आणि त्यांचा हा गैरसमज आता लवकरच दूर करायला हवा. त्यावर आता सायली म्हणते की होईल, आपण तो दूर करू. घरामधलं मी बघून घेईल आणि कोर्टातलं तुम्ही बघा. पुढे आता सायली म्हणते की तो दिवस आता नक्कीच जवळ आलाय. इकडे आता सीन शिफ्ट होतो. महिपत आता दामिनीला फोनवरच म्हणत असतो, देशमुख बाई आता रात्रीचे 2 वाजले, एवढी कुठे आता आग लागली आहे. त्यावर आता दामिनी म्हणते, आपण ज्या रस्त्यावर चालतोय ना शिखरे, त्या जमिनीखाली आग लागली आहे आणि जर का आपण वेळीच पावलं उचलली नाही तर आपली वेळीच राख होईल. त्यावर आता महिपत म्हणतो, देशमुख बाई तुम्हाला सांगू का, असं कुठं पण आग लागली ना तर मी टेन्शन घेत नाही. काय ना, आता आगीवर चालायची मला प्रॅक्टिस झालेली आहे, त्यामुळे मी काय करतो, टेन्शन नाही घेत. मी 8 तास झोपतो, आरोग्यासाठी ते चांगलं असतं. मी काय करतो, मी झोपून उठतो आणि मग येतो सकाळी. तर आता दामिनी म्हणते, का हो शिखरे तुम्हाला काय वाटतं, रात्री 2 वाजता मी तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये काही कॉफी प्यायला बोलवते आहे का? जर मी सुद्धा तुमच्यासारखी अशी झोपून राहिले ना तर तो अर्जुन सुभेदार होत्याचं नव्हतं करणार आणि तुमच्या मुलीला म्हणजे त्या साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होईल. मग 8 तास काय, घरात 20 तास तुम्ही झोपा काढा. काय ना, उठवायला तुमची मुलगी नसणार आहे. तर आता एकदमच महिपत उठून बसतो आणि म्हणतो, देशमुख बाई तुम्ही असं काही बोलू नका हो, तुम्ही जर का असं बोले तर माझ्या लेकीचं काय होईल. त्यावर आता दामिनी म्हणते, म्हणूनच सांगते की मला ताबडतोब तुम्ही आता भेटायला या, जर तुम्हाला असं व्हायला नको असेल तर. आता इकडे सीन शिफ्ट होतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला आता कोर्टात जास्तीत जास्त जोर लावायला हवा आणि कारण आता दामिनी गप्प बसणार नाही. अर्ध्या रात्री उठून सुद्धा ती केसबद्दलच विचार करत राहणार. तर सायली म्हणते की करू द्या ना, देवाचा न्याय हा उशिरा पण मिळतोच आणि कोर्टाचंही तसंच आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की राईट. आणि आता साक्षीच्या विरोधात आपण जी पुराव्याची चेन तयार करतो ना ते आता कंप्लीट होणार. फक्त आता एक शेवटची लिंक आणि मग साक्षी आणि तन्वी दोघेही आता जेलात जातील. पण त्याआधी आता आपल्याला दामिनीला गप्प बसवायला हवं. तर आता इकडे दामिनी दाखवल्या जाते आणि दामिनी आता महिपतला कॉलवरच सांगत असते की काय आहे ना, आता आपल्याला तुमच्या जुन्या चुकांमधूनच काहीतरी नवीन शोधायला हवं, कारण ते जुनंच आपल्याला खूप महागात पडणार आहे. त्यामुळे आता तुमच्या जुन्या चुकांमधूनच आपल्याला असं काहीतरी शोधावं लागेल ज्याने आपला फायदा होणार. त्यावर आता महिपत म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही. तर आता दामिनी म्हणते, शिखरे जर का तुम्हाला इतकं सगळं कळलं असतं तर तुम्ही मला माझी फी दिली असते का एवढी? नाही ना, त्यामुळे आता गपचूप इथे या, मी विचारेन त्या प्रश्नाची उत्तरं द्या, कारण आता अर्जुन सुभेदार हात धुवून आपल्या मागे लागणार आहे. त्याआधी आपली सगळी शस्त्र आता अर्जुन तयार ठेवायला हवी. तर आता इकडे महिपत बोलतो की हो आलो, दार लावायला तर फार वेळ नाही लागणार, आलोच मी. इकडे आता सायली झोपायची तयारी करत असते आणि सायली अर्जुनला म्हणते, दामिनी आता फार करून काय करणार आहे, आणखी खोटं बोलेल. पण आता प्रिया आणि साक्षीला आता वाचवण्या इतके खोटे पुरावे ते कुठून गोळा करेल. त्यावर आता अर्जुन म्हणतो की साक्षी आहे की नाही, ते खुनामुळे जेलमध्ये आता जाणारच आहे आणि आता तन्वीचा सगळा खोटं सगळ्यांसमोर उघडा पडेल याच्यात काहीच डाऊट नाही. पण आता मला त्याचंच टेन्शन आलं आहे. आता सायली विचारते, काय टेन्शन कसलं यात, प्रिया आता जेलमध्ये जाणार याचं तुम्हाला टेन्शन आलं आहे? त्यावर आता अर्जुन म्हणतो, मम्मा पूर्णाजी सिनियर प्रतिमा त्या सगळ्यांचा किती विश्वास आहे ना तन्वीवर, आणि अश्विन तर किती प्रेमात आहे ना तन्वीच्या, तुला आठवतं आहे का लास्ट टाईम. यामुळे अश्विन चुकीचं पाऊल उचलायला निघाला होता आणि यावेळेस तो काय करेल काहीही सांगता येत नाही. असं म्हणत आता अर्जुनला खूप टेन्शन आलं असतं. सायली त्याला समजावून सांगते आणि म्हणते, नाही आपण असा विचारच नको करायला हवा. मागच्या वेळेला अश्विन भाऊजीची जी फसवणूक झाली ती वेगळी होती, पण या वेळेला आता अश्विन भाऊजी दुबळे नको पडायला आणि सगळं काही ठीक होणार आहे. आणि त्यापुढे आपण कुठलाही असा वाईट विचार करायचाच नाही, फक्त सकारात्मक विचार करायचा. छान असं आता सायली अर्जुनला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, प्रिया विमलला ऑर्डर सोडते की मला आत्ताच्या आता तू कॉफी करून दे. तर विमल कामात असते आणि विमल तिला म्हणते की मी तुला थोड्या वेळाने करून देते. तर आता प्रिया आहे ना खूपच वरचढ भाषेत तिच्याशी बोलते आणि म्हणते, मला आत्ताच्या आत्ता हवं आहे. तर आता सायली विमलसाठी आता प्रियाशी भांडणार आहे आणि आता प्रिया नेहमीसारखंच घरात करणार आहे तमाशे.
तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.